नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण पोलीस भरती 2026 ला आलेल्या जीकेच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा भाग 3 पाहणार आहे आणि यामध्ये आपण या प्रश्नांचा पूर्ण स्पष्टीकरणासह आणि अधिक प्रश्नांसह सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पुढच्या होणाऱ्या पेपरसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतात? या ठिकाणी पाहायचं आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। मित्रांनो, त्याच्याच कलम भाग 2 नुसार म्हणजे कलम 324(2) नुसार भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती आहे ती राष्ट्रपतींकडून केली जाते। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय ए असणार आहे। ठीक आहे, पुढे दुसरा प्रश्न पहा काय आहे, तर इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो, इस्रो ही काय आहे? भारताची अवकाश संशोधन संस्था आहे। याची स्थापना 1969 साली करण्यात आली होती आणि मित्रांनो सध्या त्याचे अध्यक्ष कोण आहेत? व्ही नारायणन हे आहेत। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे। इस्रोची स्थापना 1969, मुख्यालय बेंगलुरू आणि सध्याचे अध्यक्ष व्ही नारायणन। त्यांच्या अगोदर कोण होते? एस सोमनाथ हे होते। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 3, 2026 मध्ये दिल्ली येथे कर्तव्य पथावर झालेल्या भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर मित्रांनो, या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा कोण होत्या? तर उर्सुला वॉन डेर लेन आणि युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा हे दोघे उपस्थित होते। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय डी, युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष। लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी कोण कोण उपस्थित होतं? युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन आणि युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा। लक्षात ठेवायचं। आणि मित्रांनो, या ठिकाणी कुठे घडते हे संचलन? तर राजपथावर दिल्ली या ठिकाणी। त्याचं आता नाव काय आहे? नवीन कर्तव्य पथ। लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं संचलन आहे ते कर्तव्य पथावर पार पडतं। प्रश्न क्रमांक 4, भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? या ठिकाणी पाहायचं, भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण? डॉक्टर एम एस स्वामीनाथन। म्हणजे पर्याय बी। जगातील हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? सर नॉर्मन बोरलॉग। आणि मित्रांनो, याच्या पुढे जाऊन महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? वसंतराव नाईक। लक्षात ठेवायचे 3 नावं। जगाच्या विचारलं की नॉर्मन बोरलॉग, भारताच्या विचारलं की एम एस स्वामीनाथन आणि महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक विचारलं तर वसंतराव नाईक। ठीक आहे, त्यासोबतच वर्गीस कुरियन कोण होते? तर भारतातील दुग्ध क्रांतीचे म्हणजे धवल क्रांतीचे जनक। पुढे पहा प्रश्न क्रमांक 5, DRDOने 27 मार्च 2019 रोजी केलेल्या उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र चाचणीचे नाव काय? या ठिकाणी पहा, जेव्हा एखादा उपग्रह अवकाशातून खाली पडत असतो त्यावेळी मित्रांनो तो जमिनीवर पडेल, नुकसान होईल हे टाळण्यासाठी एसॅट म्हणजे अँटी सॅटेलाइट मिसाईल भारताच्या DRDOने निर्माण केलेला आणि मित्रांनो त्याला नाव दिलेलं आहे, त्या मिशनला नाव दिलेलं आहे मिशन शक्ती। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोण नाशिक कट प्रकरणाशी संबंधित होते? या ठिकाणी पाहायचं, नाशिक कट प्रकरण म्हणजे काय? तर कलेक्टर जॅक्सनची हत्या केली होती अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी आणि मित्रांनो त्यावेळी या हत्येपाठीमागं अभिनव भारत संघटनेचा हात होता असं निदर्शनात आल्यामुळे विनायक दामोदर सावरकर यांना लंडनमध्ये अटक करण्यात आली होती। आणि मित्रांनो यामुळेच नाशिक कट प्रकरणाशी संबंधित कोण आहेत? विनायक दामोदर सावरकर। पर्याय डी। महत्त्वाचे कोण लक्षात ठेवायचे आहेत? अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध केलेला होता म्हणून ते महत्त्वाचे। त्याच्यानंतर या ठिकाणी पर्यायामध्ये त्यांचं नाव नाहीच, त्यामुळे अभिनव भारत संघटना स्थापन करणारे विनायक दामोदर सावरकर हे त्याच्याशी संबंधित होते। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या। तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय। आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे। त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाइम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे। आणि मित्रांनो, यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये। आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे। आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे। म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे। आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे? तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी।
ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 935968619100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 7. 2024 मध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झालेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या आणि उत्पादित 9 mm सबमशीन गनचे नाव काय आहे? BGMI कोण कोण खेळत होतं किंवा कोण कोण खेळतं त्या सर्वांना माहीत असेल की 9 mm च्या गन कोणत्या कोणत्या आहेत. त्यापैकी एक आहे उजी, आणि या उजी सारखी दिसणारी अस्मी नावाची एक बंदूक किंवा सबमशीन गन भारतीय लष्करानं आणि DRDOनं मिळून बनवलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय सी, अस्मी. याचा मित्रांनो अर्थ कोणता घेतलेला या ठिकाणी? आत्मसन्मान असा घेतलेला आहे. ठीक आहे. त्यासोबतच अस्मीची निर्मिती कोणी केली? भारतीय लष्कर आणि DRDO. तसेच मित्रांनो, आपण आता उजीचा उल्लेख केला तर उजी ही कोणत्या देशाची आहे? इस्रायलची आहे. हे देखील लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी सर्वात जुना वेद कोणता? ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे. पर्याय बी. सामवेद संगीताशी संबंधित आहे, यजुर्वेद यज्ञाशी संबंधित आहे आणि अथर्ववेदामध्ये काय आहे? तर बरेच काही विधी आहेत आणि उपचार पद्धती आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9. चौरी चौरा घटनेमुळे गांधीजींनी कोणते आंदोलन मागे घेतले? या ठिकाणी पहा, चौरी चौरा घटना घडली त्यावेळी असहकार आंदोलन सुरू होतं आणि मित्रांनो या घटनेने व्यथित होऊन महात्मा गांधींनी 1922 साली असहकार आंदोलन पाठीमागं घेतलेलं होतं. आता मित्रांनो कमेंट करून सांगायचंय चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 10. बिरसा मुंडा यांचे निधन कोणत्या तुरुंगात झाले? बिरसा मुंडा यांचे निधन मित्रांनो रांची तुरुंगामध्ये झालेलं होतं. पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही? महाराष्ट्र C60 बरोबर आहे, तेलंगणा ग्रेहाउंड बरोबर आहे, ओडिसा SOG हे देखील बरोबर आहे आणि ऑक्टोपस कोण आहे? ऑक्टोपस आंध्र प्रदेश. या ठिकाणी तमिळनाडूचं कोणता आहे? तर TNCF किंवा STF हे तमिळनाडूचं आहे, किंवा क्यू ब्रँच असं विचारलं की तमिळनाडू, परंतु ऑक्टोपस आंध्र प्रदेश, म्हणून या ठिकाणी पर्याय डी ही जोडी चुकीची आहे, बरोबर नाही. प्रश्न क्रमांक 13. मार्च 2026 मध्ये जगातील सर्वात मोठ्या LNG निर्यात केंद्राचे इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे नुकसान झालेले आहे ते कोठे आहे? मित्रांनो, इराणनं कतारमधील जगातील सर्वात मोठ्या LNG निर्यात केंद्राचं नुकसान केलेलं आहे किंवा उद्ध्वस्त केलेलं आहे. पर्याय ए आपलं उत्तर आहे. कोणत्या देशामध्ये आहे? कतारमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 14. 3 जानेवारी 2026 रोजी अमेरिकेच्या सैन्याने कोणत्या देशाच्या विद्यमान राष्ट्रपतींना अटक केली? या ठिकाणी पहा, व्हेनेझुएला या देशाच्या राष्ट्रपतींना अमेरिकेकडून अटक करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. त्यांचं नाव काय आहे? तर निकोलस मादुरो. व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अमेरिकेच्या सैन्यानं अटक केलेली आहे. कारण काय सांगितलं? तर मानवाधिकारांचं उल्लंघन आणि अंमली पदार्थांची तस्करी. तसेच मित्रांनो सर्वांना माहित असेल की जगातील सर्वाधिक तेलसाठे कोणत्या देशामध्ये आहेत? व्हेनेझुएलामध्ये आहेत. आणि मित्रांनो याच कारणानं अमेरिकेने हे पाऊल उचललेलं होतं. ठीक आहे. अमेरिकेला काय करायचं आहे? इराण सारख्या व्हेनेझुएला सारख्या देशांच्या तेलसाठ्यांवर डल्ला मारायचा आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणाला नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 देण्यात आला? या ठिकाणी पाहायचं आहे, शिल्पकार राम सुतार यांना 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आणि अशोक सराफ यांना 2023चा. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली? मित्रांनो महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मा यांची नियुक्ती झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. त्यासोबतच मित्रांनो जिष्णुदेव वर्मा या अगोदर तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. तसेच ते मूळचे त्रिपुराचे आहेत आणि त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 17.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या फेब्रुवारी 2026च्या अहवालानुसार माओवादी प्रभावित क्षेत्रामध्ये गडचिरोली जिल्ह्याचे नवीनतम वर्गीकरण काय आहे? आता मित्रांनो, गडचिरोली सुरुवातीला कशामध्ये होता? मोस्ट अफेक्टेड मध्ये होता. आता तो बदलून मित्रांनो माओवादामध्ये गडचिरोली आहे तो लिगसी अँड थ्रस्ट डिस्ट्रिक्टमध्ये आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. आधी कशामध्ये होता? मोस्ट अफेक्टेड, आता लिगसी अँड थ्रस्ट डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18. गडचिरोली जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग NH 130D कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो? आता मित्रांनो, ज्या जिल्ह्याचा तुम्ही पेपर देणार आहे त्या जिल्ह्यामधून जाणारे राष्ट्रीय महामार्ग आपल्याला पाहून ठेवायचे, जेणेकरून त्या जिल्ह्यावर जर महामार्गाचा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. या ठिकाणी पहा, गडचिरोली जिल्ह्यातून जाणारा जो राष्ट्रीय महामार्ग आहे NH 130D तो आलापल्ली आणि कोंडागाव यांना जोडतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. आलापल्ली कुठे आहे? आलापल्ली कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. आणि कोंडागाव कुठे आहे? छत्तीसगडमध्ये. ठीक आहे. छत्तीसगड आणि महाराष्ट्राला जोडणारा हा NH 130D गडचिरोली जिल्ह्यातून जातो. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 19. गडचिरोली जिल्ह्यात डिसेंबर 2025 मध्ये संपन्न झालेली नगर परिषद निवडणूक कोणत्या ठिकाणी झालेली नाही? मित्रांनो, गडचिरोलीमध्ये 3 नगर परिषदामध्ये निवडणूक झाली. कोणत्या कोणत्या? गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज. आणि मित्रांनो, देसाईगंजचे दुसरं नाव काय आहे? वडसा. आणि मित्रांनो, यामुळेच या ठिकाणी A, C आणि D या ठिकाणी निवडणूक पार पडली, परंतु अहेरी या ठिकाणी निवडणूक पार पडलेली नव्हती. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. आता याचं कारण कोण सांगू शकतं? तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी विचारले नगर परिषद आणि अहेरी या ठिकाणी काय आहे? नगर पंचायत आहे, नगर परिषद नाही. त्यामुळे या ठिकाणी नगर परिषद निवडणूक होण्याचा संबंधच येत नाहीये. प्रश्न क्रमांक 20 पहा, एकूण क्षेत्रफळाच्या टक्केवारीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील जंगल किती टक्के आहे? या ठिकाणी पहा, जर आपण जंगल सर्वेक्षण 2026 पाहिलं तर त्यानुसार फक्त 68.81 म्हणजेच 69% क्षेत्र आहे ते गडचिरोली जिल्ह्यातील वनाखाली आहे. म्हणजे 70% पेक्षा कमी. पर्याय ए. परंतु काही ठिकाणी काय म्हटलं जातं? 70 ते 80% किंवा जास्तीत जास्त 80 ते 90%. परंतु लक्षात ठेवायचं आहे, नुकताच जंगल सर्वेक्षण अहवाल आला त्यानुसार गडचिरोलीमध्ये 69% क्षेत्र आहे ते फक्त जंगलाखाली राहिलेलं आहे. ठीक आहे. आन्सर की मध्ये बहुतेक उत्तर याचं बी दिलेलं होतं, परंतु ए उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21. तेलंगणातील कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? या ठिकाणी पहा, तेलंगणातील मंचेरियाल, जयशंकर भूपालपल्ली आणि कुमरम भीम आसिफाबाद या 3 जिल्ह्यांच्या सीमा आहेत त्या गडचिरोली जिल्ह्यासोबत लागतात, परंतु मुलुगूची सीमा लागत नाही. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणते उपक्रम गडचिरोली पोलीस दल समुदायाभिमुख पोलिसिंगचे म्हणजे कम्युनिटी पोलिसिंगचे भाग नाही? मित्रांनो, गडचिरोली पोलिसांकडून ऑपरेशन उडान किंवा प्रोजेक्ट उडान, एक गाव एक वाचनालय, प्रोजेक्ट संजीवनी या सर्वांची अंमलबजावणी केली जात आहे, परंतु प्रोजेक्ट प्रस्थान कोणाचा आहे? इंडियन नेव्हीचा आहे. या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये राबवलं जात नाही. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. हे कम्युनिटी पोलिसिंगचा भाग नाही. पर्याय सी आपलं उत्तर. प्रश्न क्रमांक 23. गडचिरोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 12 तालुके आहेत. पर्याय डी. तुमच्या जिल्ह्यामध्ये किती आहेत? कमेंट करून सांगा तुमचा जिल्हा कोणता आणि तालुके किती. प्रश्न क्रमांक 24. देशातील पहिली निव्वळ शून्य ग्रामपंचायत कोणती? मित्रांनो, नेट झिरो ग्रामपंचायत, आपण यावर भरपूर वेळा प्रश्न पाहिला. ही कोणती आहे? तर भंडारा जिल्ह्यातील बेलाग्राम ही देशातील भारतातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत बनलेली आहे. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या मार्गावर वंदे भारत ट्रेन सध्या धावत नाही? या ठिकाणी पाहायचं आहे, मुंबई सेंट्रल अहमदाबाद धावते, मुंबई सेंट्रल शिर्डी धावते, नागपूर बिलासपूर देखील धावते, परंतु नागपूर विशाखापट्टणम धावत नाही. अशा प्रकारची कोणतीही रेल्वे सध्या अस्तित्वात नाही. म्हणून पर्याय डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही? या ठिकाणी पहा, गॅस्ट्रिन हे संप्रेरक किंवा हे जे हार्मोन आहे ते जठराकडून स्रवलं जातं, बरोबर आहे. डायक्रिटिन हे अध्यांकडून बरोबर आहे, अध्यांत्रकडून बरोबर आहे. सोमॅटोस्टॅनिन स्वादुपिंडातून हे देखील बरोबर आहे, परंतु एंटेरोक्रिनिन हे कशाकडून स्रवलं जातं? तर लहान आतड्यामध्ये डिओडेनम कडून. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी चुकलेलं काय आहे? पर्याय सी ही जोडी बरोबर नाही, चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या अवयव व कर्करोगाचे नाव बरोबर नाही? या ठिकाणी पहा, त्वचेचा कर्करोग मेलनोमा म्हणतात, बरोबर. यकृताचा कर्करोग हिपॅटोमा म्हणतात, बरोबर. कास्तीचा कर्करोग कोंड्रोमा म्हणतात, हे देखील बरोबर. परंतु हाडांचा कर्करोग काय म्हणायचं? हाडांचा कर्करोग या ठिकाणी मित्रांनो
दिलेलं नाहीये, लायपोमा दिलाय. लायपोमा काय असतो तर त्वचेमध्ये मांसाच्या किंवा चरबीच्या गाठी होतात, त्यांना काय म्हणायचं, लायपोमा म्हणायचं. म्हणजे पर्याय डी काय आहे, चुकीचं आहे. ठीक आहे. आता मित्रांनो यासंबंधी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पहा, याचं उत्तर आहे पर्याय डी, हाडांचा लायपोमा चुकीचं दिलेला आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे, कॅन्सरचा अभ्यास करणं किंवा कॅन्सरचा निदान करणं या शाखेला काय म्हटलं जातं, याला ऑन्कोलॉजी असं म्हटलं जातं. ऑन्कोलॉजी म्हणजे कॅन्सरचा अभ्यास किंवा कॅन्सरचं निदान. प्रश्न क्रमांक 28, भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहरांना जोडणार आहे, मुंबईला अहमदाबाद सोबत. पर्याय बी. आणि 2027 मध्ये ही धावायला सुरुवात करू शकते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही, मूळ खडक आणि रूपांतरित खडक. ग्रॅनाइट पासून निस खडक बनतो किंवा निस मिळतं, बरोबर आहे. कोळशापासून हिरा, बरोबर आहे. पंकाशीपासून स्लेट, हे देखील बरोबर आहे. परंतु बेसॉल्ट पासून संगमरवर कशापासून बनतं, चुनखडीपासून. या ठिकाणी बेसॉल्ट दिलंय म्हणजे हे चुकीचं दिलंय. पर्याय डी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्र पोलीसचे सर्वोच्च पद कोणते, डीजीपी म्हणजेच डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, म्हणजे पोलीस महासंचालक. पर्याय सी. सध्या कोण आहेत, सदानंद दाते. त्यांचं पुस्तक कोणतं आहे महत्वाचं, वर्दीतल्या माणसाच्या नोंदी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, ANTF चे फुल फॉर्म काय. ANTF म्हणजे अँटी नार्कोटिक टास्क फोर्स. पोलिसांतर्गत हे टास्क फोर्स काम करत असतं. पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय. नाव आहे वायुपुत्र. भारताचं पहिलं इलेक्ट्रिक रॉकेट आहे वायुपुत्र. पर्याय ए. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33, सांख्यिकी शास्त्राचे जनक कोण. मित्रांनो सांख्यिकी शास्त्र म्हणजे स्टॅटिस्टिक्सचे जनक कोण आहेत, फादर ऑफ स्टॅटिस्टिक्स सर रोनाल्ड एल्मर फिशर. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. स्टॅटिस्टिक्सचे जनक कोण, सर रोनाल्ड एल्मर फिशर. पुढे पहा प्रश्न क्रमांक 34, नवाबांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते. नवाबांचे शहर लखनौ. पर्याय डी. लखनौ कोणत्या राज्यामध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे. महासागर आणि क्षेत्रफळ. या ठिकाणी पहा पॅसिफिक, अटलांटिक, हिंद, दक्षिण आर्क्टिक. एवढं डोकं कोणाचं नाहीये की एवढ्या सगळ्या आकडे लक्षात ठेवेल, परंतु जर कोणी ठेवले असतील तर उत्तर बरोबर आहे. पर्याय डी. सर्व बरोबर आहेत असं आपण मानूया, कारण एवढे आकडे माझ्या लक्षात नाही आहेत आणि जे ऑनलाईन आकडे मी पाहिले त्याच्यामध्ये हे सर्व आकडे जवळजवळ जुळत नाहीयेत, परंतु आसपास आहेत, त्यामुळे या ठिकाणी हे सर्व बरोबर मानूया. पुढचा प्रश्न क्रमांक 36 आहे, भारतीय क्रिकेट संघाने ICC T20 वर्ल्ड कप प्रतियोगिता किती वेळा जिंकली आहे. या ठिकाणी पाहायचं आहे ICC T20 स्पर्धा कधी सुरू झाली, 2007 साली. ठीक आहे. आणि पहिल्याच वर्षी भारताने ही स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी कॅप्टन होता महेंद्रसिंग धोनी. त्यानंतर 2024ला रोहित शर्मा कॅप्टन असताना भारतानं पुन्हा ही स्पर्धा जिंकली आणि तर 2026ला सूर्यकुमार यादव असताना पुन्हा ही स्पर्धा जिंकलेली आहे. अशा प्रकारे भारताने 3 वेळा ICC T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. पर्याय सी आपलं उत्तर आहे. विचारलं जाऊ शकतं की पहिली ICC T20 स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली, तर ती देखील भारताने जिंकली होती. कोणत्या ठिकाणी पार पडली होती, दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडली होती. आता सर्वात महत्त्वाचं 2026 ची स्पर्धा आहे ती कुठे पार पडली, भारत आणि श्रीलंका. ठीक आहे. आणि फायनलला कोण कोण होतं, भारत आणि न्यूझीलंड. जिंकलं कोण, भारत. आणि मित्रांनो मॅन ऑफ द मॅच कोण ठरला, जसप्रीत बुमराह. मॅन ऑफ द सिरीज कोण ठरला, संजू सॅमसन. कॅप्टन कोण होता, सूर्यकुमार यादव. पुढे पहा प्रश्न क्रमांक 37, भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेत्यांचं नाव काय. या ठिकाणी पहा भारतातील पहिले 2 विजेते आहेत रवींद्रनाथ टागोर आणि CV रमन. रवींद्रनाथ टागोर यांना 1913 साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालं आणि CV रमन यांना 1930 साली विज्ञानातील किंवा फिजिक्स मधील नोबेल पारितोषिक मिळालं. अशा प्रकारे मित्रांनो पहिले कोण, रवींद्रनाथ टागोर. दुसरे कोण, CV रमन. फक्त विज्ञानात विचारलं तर पहिले कोण, CV रमन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38, इस्रोचे फुल फॉर्म काय आहे. इस्रोचा फुल फॉर्म मित्रांनो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. म्हणजे पर्याय बी. मित्रांनो स्थापना कधी झाली, 1969. मुख्यालय बेंगलोर या ठिकाणी. अध्यक्ष कोण आहेत, व्ही नारायणन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39, सध्या खालील देशांमध्ये युद्ध सुरू आहे. अमेरिका इराण सुरू आहे, इस्रायल इराण सुरू आहे, रूस युक्रेन सुरू आहे. म्हणजे काय, फक्त फ्रान्स इंग्लंडमध्ये सुरू नाहीये, म्हणून पर्याय 1, 2 आणि 3 बरोबर आहे. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40, खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर नाहीत. जुने नाव नवीन नाव. केरळचं केरळम बरोबर,
अहमदनगरचं अहिल्यानगर बरोबर, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर बरोबर, परंतु राजभवनचं नवीन नाव काय आहे? लोकभवन आहे, सेवातीर्थ नाही. लोकभवन राजभवनचं नवीन नाव आहे म्हणून पर्याय डी चुकीचा आहे. लक्षात ठेवायचं आहे, राजभवनचं नाव बदलून लोकभवन करण्यात आलं, परंतु सेवातीर्थ काय आहे? मग सेवातीर्थ हे पंतप्रधान कार्यालयाचं नवीन नाव आहे, हे देखील लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 41, महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा कोणता आहे? सिल्वर पापलेट हा महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा ठरलेला आहे किंवा बनलेला आहे, पर्याय ए. प्रश्न क्रमांक 42, महाराष्ट्र पोलीस दिन कधी साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे, 2 जानेवारी 1961 ला पंडित नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलिसांच्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं होतं. आणि मित्रांनो, यामुळेच दरवर्षी 2 जानेवारी हा दिवस आहे तो महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. आता पुढे पहा, प्रश्न क्रमांक 43, विमानातील ब्लॅक बॉक्सचा रंग कोणता असतो? ऑरेंज असतो, पर्याय सी. स्फोटामध्ये सर्वच गोष्टी काळ्या पडतील, त्यामुळे ब्लॅक बॉक्स ओळखणं अवघड होईल, त्यामुळे याचा रंग कसा ठेवतात? ऑरेंज ठेवतात. प्रश्न क्रमांक 44, नवीन फौजदारी कायदे कधी लागू झाले? नवीन फौजदारी कायदे आहेत ते मित्रांनो 1 जुलै 2024 रोजी लागू झाले, पर्याय बी आपलं उत्तर आहे. कोणते कोणते? तर BNSS म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्यानं CRPC ची जागा घेतली, ठीक आहे, फौजदारी प्रक्रिया संहितेची जागा घेतली. दुसरा BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता यानं IPC ची जागा घेतली. तसेच तिसरा भारतीय साक्ष अधिनियम यानं भारतीय पुरावा कायद्याची जागा घेतलेली आहे, ठीक आहे. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 45, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? या ठिकाणी पहा, नीती आयोग स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 2015 ला. आणि मित्रांनो, याचे अध्यक्ष कोण असतात? पदसिद्ध भारताचे पंतप्रधान, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 46, आता मित्रांनो मागचा प्रश्न आहे, या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष कोण आहेत आणि CEO कोण आहेत यावर देखील प्रश्न येऊ शकतो. आता सध्या मित्रांनो दुसऱ्या महिला CEO काम करत आहे, त्यांचं नाव जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. मी प्रश्न विचारतोय, कमेंट करा म्हणतोय, एकही जण कमेंट करत नाहीये, म्हणजे तुम्हाला गरज नाहीये. तरी देखील ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडतोय त्यांनी व्हिडिओ लाईक करा, जेणेकरून आम्हाला पुढे व्हिडिओ करू वाटेल. प्रश्न क्रमांक 46 पहा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपियन लेखक कोणत्या देशाचा होता? मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा पहिला व्यक्ती कोण होता? पहिला युरोपियन व्यक्ती कोण होता? तर त्याचं नाव होतं कॉस्मे द गार्डा. आणि मित्रांनो, हा कोणत्या देशाचा होता? तर पोर्तुगालचा होता, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? या ठिकाणी पहा, दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतामध्ये पोलीस स्मृती दिवस म्हणून पाळला जातो, म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? या ठिकाणी पाहायचंय, मुळा भीमा नदीची उपनदी आहे, ही नाहीच. त्यासोबतच भातसा ही उल्हास नदीची उपनदी आहे, ही देखील नाही, म्हणजे या ठिकाणी हा प्रश्न चुकीचा आहे. या ठिकाणी मुळा आणि भातसा दोन्ही गोदावरी खोऱ्याचा भाग नाहीत. मुळा कुठे जाऊन मिळते? भीमेला मिळते, आणि भातसा ही उल्हास नदीला मिळते. प्रश्न क्रमांक 49, चॅट GPT या प्रणालीमध्ये GPTचा फुल फॉर्म काय? GPTचा फुल फॉर्म असतो मित्रांनो जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर, म्हणजे पर्याय सी, जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 50, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठवला? तर सामाजिक गुलामगिरी विरुद्ध, पर्याय सी. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी करण्यात आली होती? 1873 साली पुण्यामध्ये, ठीक आहे. आणि याचं मुखपत्र कोणतं होतं? दिनबंधू होतं. तर मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.